सुखो बुद्धानुपाद सुखा सद्धम्मदेशना सुखा संगस्स सामके समगानं तपो सुखो. सुखदायक आहे विश्वगुरु भगवान बुद्धाचा जन्म. सुखदायक आहे त्याने शोधून काढलेला मानवतावादी विज्ञानवादी सद्धम्म श्रवण करणे. आणि सुखदायक आहे समूह तपस्या करणं. ज्या भगवान बुद्धांनी पवित्र निष्कलंकित पूजनीय भिक्खू संघ स्थापित केला त्यांच्या सोबत आनापानसती ते कायनुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृती या पाचही मार्गाचा ध्यान साधनेचा अभ्यास करणे अतिशय महान लाभी आहे, सुखदायक आहे. म्हणून आज आपण उपसत विषय बघूया. संपूर्ण देवतांचे आणि मानवजाती शास्त्रगुरु विश्ववंदनीय तथागत सम्यक समुद्र यांना त्रिवार वंदन. भगवंतांनी स्थापन केलेल्या पवित्र भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन. आणि भगवंतांनी जो धम्मोपदेश केला त्याला सुद्धा वंदन. आणि ज्या आशाखंडामध्ये देवतांचे प्रियराजे धम्मदायक सम्राट अशोक यांनी धम्म प्रसार करण्यासाठी आणि संपूर्ण जगाला बुद्ध धम्माची माहिती करून देण्यासाठी आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी 84,000 चैत्यविहार निर्माण करून ते बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला दान करून आपले सुपुत्र कन्या महेंद्र राजकुमार आणि संघमित्रा राजकुमार यांना भिक्खू संघामध्ये दान देऊन धम्मदायक ही उपाधी प्राप्त करून घेतली. अशा सम्राट अशोक धम्मदायक यांच्या धम्म कार्याला साक्ष ठेवून आधुनिक युगातील बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर भूमीमध्ये धम्मदीक्षा घेतली. पूज्य भदंत धम्मगुरू चंद्रमणी महास्तेवर यांच्याकडून अशोक दशमीला. तो इतिहास सर्वांना माहितीच आहे. अशा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यामध्ये माझे संपूर्ण जीवन समर्पित. ज्या मातापित्यांनी जे जन्मदात्या मातापित्यांनी लहानच मोठं करून धम्मसंस्कारामध्ये वाढवलं आणि योग्य धम्मसंस्कार टाकून मनावर भिक्खू जीवन जगण्यासाठी अनुमती दिली त्यांचे ऋणपुण्य त्यांना प्राप्त हो. आणि आज आपण विषय बघूया उपोषण. भगवान बुद्धांनी 3000 वर्षापूर्वी या जम्बूद्वीपामध्ये म्हणजे या भारत देशामध्ये माता विशाखा अग्निउपासिका माता विशाखा या उपासिकेला उपोषणाचे महत्त्व कसे सांगितले हे आपण समजून घेऊया. उपोषित सुत्त असे मी ऐकले आहे की एके समय भगवान बुद्ध श्रावस्तीतील मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात म्हणजे विहारात राहत होते, निवास करत होते. त्या समयी मिगार माता विशाखा उपोषिताच्या दिवशी जेथे भगवान होते तेथे गेली. जाऊन भगवंतांना त्रिवार अभिवादन करून एका बाजूला बसली. एका बाजूला बसलेल्या मिगार माता विशाखेला भगवंतांनी असे म्हटले, हे विशाखे, आज तू दिवस उगवतास कशी आलीस? तेव्हा विशाखा माता म्हणाली, म्हणते भगवान, आज मी उपवास धारण केले आहे, उपवास धरले आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की विशाखे, उपवास 3 प्रकारचे असते, हे तुला माहीत आहे का? 3 प्रकारचे म्हणजे कोणते? तर गोपाल उपवास, निग्रंथ उपवास, तसेच आर्य उपवास असे 3 प्रकारचे उपवास असते. तर विशाखा म्हणाले, भगवान, गोपाल उपवास कसे असते, निग्रंथ उपवास कसे असते आणि आर्य उपवास कसे असते याचं मला बरोबर धम्मोपदेश करावे. ते विशाखे, गोपाल उपवास कशा प्रकारचे असते? तर विशाखा, ज्याप्रमाणे कोणी गुराखी संध्याकाळी मालकांना गायी परत करताना असा विचार करतो की आज या गायींनी अमुक ठिकाणी चारा खाल्ला, आज या गायींनी अमुक ठिकाणी पाणी प्यायलं, उद्या या गायी अमुक ठिकाणी चरतील, तसेच अमुक ठिकाणी पाणी पितील. या प्रकारे विशाखा कोणी उपवास धरणारा असा विचार करतो की आज मी हे खाल्ले, तसेच असे भोजन केले, उद्या मी हे खाईन
तसेच असे भोजन करीन. तो त्या लोभयुक्त चित्ताने दिवस घालवित असतो. तर विशाखा या प्रकारचे गोपाल उपोषित असते. विशाखा या प्रकारच्या गोपाल उपोषिताचे कोणतेही महान फळ नसते, कोणताही महान लाभ नसतो, कोणतेही महान तेज नसते आणि ना दूरवर व्याप्त होणारे असते. हे विशाखा निग्रंथ उपोषित कशा प्रकारचे असते? तर हे विशाखा निग्रंथ नावाचा श्रमणांचा एक प्रकार आहे. ते आपल्या मताच्या अनुयायांना या प्रकारचे उपोषित धरायला सांगतात. हे पुरुष, तू इथे आहेस. पूर्व दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. पश्चिम दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. उत्तर दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. दक्षिण दिशेला 100 योजनापेक्षाही जास्त जागेत जितके प्राणी आहेत त्यांना तू दंडमुक्त कर. या प्रकारे काही प्राण्यांच्या विषयी दया व्यक्त करतात, तर काहींच्या विषयी मात्र दया व्यक्त करत नाहीत. ते उपोषिताच्या दिवशी श्रावकांना या प्रकारचे व्रत घ्यायला सांगतात. हे पुरुष, तू हे सर्व प्रकार वस्त्रांचा त्याग करून या प्रकारचे व्रत स्वीकार. मी कुठे कोणाचा काही नाही आणि माझे कुठे काही नाही, परंतु त्यांचे मातापिता मात्र जाणतात की हा माझा पुत्र आहे आणि पुत्रसुद्धा जाणत असतो की हे माझे मातापिता आहेत. त्याचे पुत्र आणि पत्नीसुद्धा जाणत असतात की हे आपले पिता आणि पती आहेत आणि तो सुद्धा जाणत असतो की हे माझे पुत्र आहेत, पत्नी आहेत. त्याचे दास, नौकर, चाकर सुद्धा जाणत असतात की हा आपला मालक आहे आणि तो सुद्धा जाणत असतो की हे माझे दास, नौकर, चाकर आहेत. ज्या समयी सत्य उपदेश द्यायचा असतो त्या समयी ते खोटा उपदेश देत असतात. म्हणून मी म्हणतो की या प्रकारे ते असत्य बोलणारे आहेत. ती रात्र गेल्यानंतर ते त्या टाकलेल्या वस्तूंना कोणी दिल्याशिवायच उपयोगात आणतात. या प्रकारे ते चोरी करणारे आहेत. या प्रकारे हे विशाखे हे निग्रंथ उपोषित असते. तर विशाखा या प्रकारच्या उपोषिताचे कोणतेही महान फळ नसते, कोणताही महान लाभ नसतो, कोणतेही महान तेज नसते आणि ना दुर्व्याप्त होणारे असते. तर हे विशाखा आर्य उपोषित कशा प्रकारचे असते? तर विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक तथागतांचे अनुस्मरण करीत असतो की ते तथागत भगवान अनंत आहेत, सम्यक समृद्ध आहेत, विद्या व आचरणाने युक्त आहेत, सुगती प्राप्त लोकांतरांचे जाणकार आहेत, पुरुषांचे दमन करणारे सर्वश्रेष्ठ सारथी आहेत, देव आणि मनुष्याचे शास्त्र आहेत, भगवान बुद्ध आहेत. या प्रकारे तथागतांचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखा मलिन डोके उपायाने स्वच्छ केले जात असते. तर विशाखा मलिन डोके उपायाने कसे स्वच्छ केले जात असते? लेप लावून, एक प्रकारची माती लावून, पाण्याने आंघोळ करून, तसेच मनुष्याने स्वतः प्रयत्न करून, अशा प्रकारे विशाखा मलिन डोके उपायाने स्वच्छ केले जाते. तर तशी विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक तथागतांचे अनुस्मरण करत असतो की ते भगवान अनंत आहेत, सम्यक समृद्ध आहेत, विद्या व आचरणाने युक्त आहेत, सुगती प्राप्त आहेत, लोकांतरांचे जाणकार आहेत, पुरुषांचे दमन करणारे सर्वश्रेष्ठ सारथी आहेत, देव आणि मनुष्याचे शास्त्र आहेत, बुद्ध भगवान आहेत. या प्रकारे तथागतांचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. विशाखा याला म्हणतात की आर्य श्रावक ब्रह्म उपोषित, श्रेष्ठ उपोषित धारण करतो. तो ब्रह्मासोबत राहतो,
ब्रह्माविषयी विचार करून त्याचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. तर विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या उपायाने निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक धम्माचे अनुस्मरण करत असतो की हा धम्म भगवंताकडून चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे, संतुष्टिक आहे, सम्यदृष्टी प्राप्त करून देणारा आहे, तात्काळ फळ देणारा आहे. या आणि पहा असे म्हणण्यायोग्य आहे. हा धम्म निर्वाणापर्यंत घेऊन जाणारा आहे. तसेच प्रत्येक सुज्ञ मनुष्य या धम्माचा अनुभव घेऊ शकतो. या प्रकारे धम्माचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखा मलिन शरीर उपायाने स्वच्छ केले जाते. तर विशाखा मलिन शरीर उपायाने कसे स्वच्छ केले जाते? तर शंखाने, चूर्णाने, पाण्याने, तसेच मनुष्याच्या प्रयत्नाने. अशा प्रकारे विशाखा मलिन शरीर उपायाने स्वच्छ केले जात असते. तसेच विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. तर विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक धम्माचे अनुस्मरण करीत असतो की हा धम्म भगवंताकडून चांगल्या प्रकारे सांगितला आहे, संतुष्टिक आहे, सम्यदृष्टी प्राप्त करून देणारा आहे, तात्काळ फळ देणारा आहे. या आणि पहा असे म्हणण्यायोग्य आहे. हा धम्म निर्वाणापर्यंत घेऊन जाणारा आहे. तसेच प्रत्येक सुज्ञ मनुष्य या धम्माचा अनुभव घेऊ शकतो. या प्रकारे धम्माचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. विशाखा याला म्हणतात की आर्य श्रावक धम्म उपसत धारण करतो. तो धम्मासोबत राहतो, धम्माविषयी विचार करून त्याचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. तर विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. तर विशाखा मलिन चित्ताला कोणत्या उपायाने निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक संघाचे अनुस्मरण करीत असतो की भगवंताचा श्रावक संघ चांगल्या मार्गावर चालणारा आहे, योग्य मार्गावर चालणारा आहे, न्याय मार्गावर चालणारा आहे, तसेच समुचित मार्गावर चालणारा आहे, जो की या 4 युगल 8 पुरुष पुद्गलांनी युक्त आहे. भगवंताचा श्रावक संघ आहे तो आवाहन करण्यायोग्य आहे, पावना बनवण्यायोग्य असतो, दान देण्यायोग्य आणि हात जोडून वंदन करण्यायोग्य, तसेच लोकांच्यासाठी सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे. तर अशा प्रकारे भगवंताचा संघ हा पूजनीय आहे, म्हणून चित्ताला प्रसन्न करणारा आहे, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखा मलिन आरसा उपायाने स्वच्छ केला जात असतो. तर विशाखा मलिन आरसा कोणत्या उपायाने स्वच्छ केला जात असतो? तेलाने, राखेने, केसांच्या गुच्छाने आणि मनुष्याच्या प्रयत्नाने. विशाखा जसे मलिन आरसा उपायाने स्वच्छ होत असतो तसेच विशाखा मलिन चित्त उपायाने निर्मळ होत असते. तसेच विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तर विशाखा आर्य श्रावक आपल्या शिलाचे अनुस्मरण करत असतो की अखंडित, छिद्ररहित, कलंकरहित, पवित्र, शुद्ध, विज्ञ पुरुषाद्वारे प्रशंसित, अकलंकित तसेच समाधीकडे घेऊन जाणारे आहे. या प्रकारे शिलांचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. ते विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. ते कसे? ते विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? तेथे विशाखा
आर्य श्रावक देवतांचे अनुस्मरण करत असतो. चातुर्माराजिक देवता आहेत, तावती देवता आहेत, यामा देवता आहेत, तुषित देवता आहेत, निमरती देवता आहेत, परिनिमित्त वशवती देवता आहेत, ब्रह्मकायिक देवता आहेत आणि त्यांच्याही पुढे देवता आहेत. ज्या प्रकारच्या श्रद्धेयुक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यासुद्धा त्या प्रकारे श्रद्धा आहे. ज्या प्रकारच्या शिलानियुक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यात सुद्धा त्याच प्रकारचे शील आहे. ज्या प्रकारच्या श्रुत ज्ञानाने युक्त त्या देवता या लोकातून मरून तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातही त्याच प्रकारचे श्रुत ज्ञान आहे. ज्या प्रकारच्या त्यागाने युक्त त्या देवता या लोकातून मरून तेथे उत्पन्न झाल्या, त्याच प्रकारचा त्याग माझ्यातही आहे. ज्या प्रकारच्या प्रज्ञेयुक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातसुद्धा त्याच प्रकारची प्रज्ञा आहे. या प्रकारे आपली आणि त्या देवलोकांची श्रद्धा, शील, श्रुत, त्याग तसेच प्रज्ञेचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. जसे विशाखा मलिन सोने उपायाने स्वच्छ केला जात असतो. विशाखा मलिन सोने कोणत्या उपायाने स्वच्छ केले जात असते? भट्टी असल्याने, मीठ असल्याने, गेरू असल्याने, एक प्रकारची तांबडी माती भाता असल्याने, चिमटे सांडशी असल्याने, तसेच त्यासाठी मनुष्याचा प्रयत्न असल्याने विशाखा या प्रकारे मलिन सोने निर्मळ होत असते. तसेच विशाखा मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. तर विशाखा मलिन चित्ताला कोणत्या प्रकारे निर्मळ केले जात असते? येथे विशाखा आर्य श्रावक देवतांचे अनुस्मरण करत असतो. चातुर्मार्गिक देवता आहेत, तावती देवता आहेत, यामा देवता आहेत, तुषित देवता आहेत, निम्मारती देवता आहेत, परिनिमित्त वसवती देवता आहेत, ब्रह्मकायिक देवता आहेत आणि त्यांच्याही पुढे देवता आहेत. ज्या प्रकारे श्रद्धेयुक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातसुद्धा त्या प्रकारे श्रद्धा आहे. ज्या प्रकारच्या शिलाने युक्त त्या देवता या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातसुद्धा त्याच प्रकारचे शील आहे. ज्या प्रकारच्या श्रुतज्ञानाने युक्त त्या देवता या लोकातून मरून तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातही त्याच प्रकारचे श्रुतज्ञान आहे. ज्या प्रकारच्या त्यागाने युक्त त्या देवता या लोकातून मरून उत्पन्न झाल्या, त्याच प्रकारचा त्याग माझ्यातही आहे. ज्या प्रकारच्या प्रज्ञायुक्त त्या देवता आहेत या लोकातून मेल्यानंतर तेथे उत्पन्न झाल्या, माझ्यातही सुद्धा त्याच प्रकारची प्रज्ञा आहे. या प्रकारे आपली आणि त्या देवलोकांची श्रद्धा, शील, श्रुत, त्याग तसेच प्रज्ञेचे अनुस्मरण करणाऱ्यांचे चित्त प्रसन्न होत असते, आनंद वाढत असतो. जी चित्ताची मलिनता आहे तिचा नाश होत असतो. या प्रकारे विशाखे मलिन चित्ताला उपायाने निर्मळ केले जात असते. तर विशाखा जो आर्य श्रावक हा विचार करत असतो, अनंत जीवनभर प्राणीहिंसा त्याग करून, प्राणीहिंसेपासून दूर राहून, दंडत्यागी, शस्त्रत्यागी, पापभिरू, दयावान, सर्व प्राण्यांचे हित आणि त्यांच्यावर अनुकंपा करील विहार करत असतो. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस प्राणीहिंसा सोडून, प्राणी हिंसेपासून दूर राहून, दंडत्यागी, शस्त्रत्यागी, पापभिरू, दयावान, सर्व प्राण्यांचे हित आणि त्यांच्यावर अनुकंपा करीत विहार करीन. या बाबतीत सुद्धा मी अनंतांचे अनुकरण करणारा होईन, तसेच माझे उपसद पूर्ण होईल. अनंत जीवनभर चोरी करणे सोडून, चोरी करण्यापासून दूर राहून, केवळ दिलेलेच घेणारे, दिलेल्याचीच आकांक्षा करणारे, चोरी न करता पवित्र जीवन व्यतीत करीत असतात. मी सुद्धा आजची रात्र हा दिवस चोरी करणं सोडून, चोरी करण्यापासून दूर राहून, केवळ दिलेलेच घेणारा, दिलेल्याचीच आकांक्षा करणारा, चोरी न करता पवित्र जीवन व्यतीत करीत या बाबतीत सुद्धा मी अनंतांचे अनुकरण करणारा होईन, तसेच माझे उपसद पूर्ण होईल. अनंत जीवनभर अब्रह्मचर्य सोडून ब्रह्मचारी, अनाचार रहित, मैथून, ग्राम्य धर्मापासून अलिप्त राहत असतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस
अब्रह्मचर्य सोडून ब्रह्मचारी अनाचार रहित मैथुन ग्राम्य धर्मापासून अलिप्त राहून व्यतीत करेन. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईन, तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर असत्य वचन सोडून असत्य वचनापासून दूर, खोटे कधी न बोलणारे, दृढवचनी, सत्यवादी, विश्वसनीय तथा लोकांना धोका न देणारे होऊन राहतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस असत्य वचन सोडून असत्य वचनापासून अलिप्त राहून कधी खोटे न बोलणारा, दृढवचनी, सत्यवादी, विश्वसनीय तथा लोकांना धोका न देणारा होऊन राहील. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझे उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर सुरामेरे मद्य आदी अप्रमादक आळस व्यक्त करणाऱ्या वस्तूंचा त्याग करून सुरामेरे मद्य नशा पदार्थापासून दूर राहून राहतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस कोणत्याही प्रकारचे मद्य धारण करणार नाही, मद्य पिणार नाही, दारू, गांजे, बिडी, तंबाखू, पान, सुपारी, खर्रा यापासून मी दूर राहीन. आळस न करता या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझी उपसत पूर्ण करेन. अरहंत जीवनभर एकच वेळ भोजन घेणारा, रात्री भोजन न घेणारा, विकाल भोजन करण्यापासून दूर राहतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस एकच वेळ भोजन घेणारी, रात्रीचे भोजन न घेणारा, विकाल भोजन करण्यापासून दूर राहून या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझी उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर नाच, गाणे, वाद्य वादन, नाटक, तमाशे पाहणे, माला, गंध, विलेपन, धारण, मंडल इत्यादी विभूषित करणाऱ्या साहित्यापासून, वस्तूपासून दूर राहतात. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस नाचणे, गाणे, वाद्य वादन, नाटक, तमाशे पाहणे, माला, गंध, विलेपन, धारण, मंडन करण्यापासून, अशा विभूषित करणाऱ्या साहित्यापासून मी दूर राहीन. या बाबतीत सुद्धा मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईन, तसेच माझी उपसत पूर्ण होईल. अरहंत जीवनभर मौल्यवान शयेला, महान शयेला सोडून मौल्यवान महान शयेपासून अलिप्त राहून साध्या शयेचा उपयोग करतात. खाट किंवा बाज किंवा चटई. मी सुद्धा आजची रात्र आणि हा दिवस मौल्यवान शयेला, महान शयेला सोडून मौल्यवान महान शयेपासून अलिप्त राहीन, साध्या शयेचा उपयोग करीन. खाटेला किंवा चटेचा या बाबतीत सुद्धा मी वापर करीन. मी अरहंतांचे अनुकरण करणारा होईल, तसेच माझे उपसत पूर्ण होईल. विशाखा या प्रकारे आर्य उपसत असते. विशाखा या प्रकारे केलेल्या आर्य उपसतामुळे महान फळ प्राप्त होत असते, महान लाभ होत असतो, महान तेज मिळत असते, तसेच त्याचे तेज दूरवर व्याप्त होत असते. किती महान फलाचे हे उपसत असते, किती महान लाभाचे उपसत असते, किती महान तेजाचे उपसत असते, तसेच किती त्याचे तेज दूरवर व्याप्त होत असते. तर विशाखा ज्याप्रमाणे कोणी महान सप्तरत्नांनी बहुल महाजनपदांचे ऐश्वर्याधिपती असे राज्य करीत असतो, जसे अंगाचे, मगधाचे, काशीचे, कोसलांचे, वज्जीचे, मल्लांचे, चेंदींचे, वंगाचे, कुरुचे, पाचालांचे, मत्स्याचे, सौरसेनांचे, अशोकांचे, अवतींचे, गांधाराचे, तसेच कंपोजचे, ते अष्टांग उपसताच्या 16व्या हिस्सा एवढे सुद्धा नसतात. हे कशामुळे? विशाखा दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल किमतीचा असतो. विशाखा जितक्या काळात मनुष्यांना 50 वर्ष पूर्ण होतात, तो चातुर्मार्ग देवतांची एक रात्र एक दिवस असतो, एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा एक महिना, या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 500 वर्ष चातुर्मार्गिक देवतांचे आयुष्य असते. तर विशाखा हे शक्य आहे की अष्टांगिक उपसतशील पालन करणारी स्त्री या पुरुष शरीर सोडल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर चातुर्मार्गिक देवतांचे सवासी बनतात. विशाखा म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. तर विशाखा जितक्या काळात मनुष्यांना 100 वर्ष पूर्ण होतात, तो 33 देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा एक महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे एक वर्ष, त्या वर्षांनी 1000 दिव्य वर्ष 33 देवतांचे आयुष्य असते. विशाखा हे शक्य आहे अष्टांगिक उपसतशील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर
34 देवतांचे सवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. ते विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 200 वर्ष पूर्ण होतात तो याम देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रींचा महिना, त्या महिन्यांनी 12 वर्षाचे 1 वर्ष, त्या वर्षांनी 2000 दिव्य वर्ष याम देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसत पालन शील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर याम देवतांचे सवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. तर विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 400 वर्ष पूर्ण होत असतात तो तुषित देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रीचा 1 महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे 1 वर्ष, त्या वर्षांनी 4000 दिव्य वर्ष तुषित देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसत शील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यूनंतर तुषित देवतांचे सवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 800 वर्ष पूर्ण होतात तो निम्मारती देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रींचा 1 महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे 1 वर्ष, त्या वर्षांनी 8000 दिव्य वर्ष निम्मारती देवतांचे आयुष्य असते. विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसतशील पालन करणारी स्त्री पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर निम्मारती देवतांचे सवासी बनतात. विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. तर विशाखा, जितक्या काळात मनुष्यांना 1600 वर्ष पूर्ण होतात तो पर निम्मी वसवती देवतांची एक रात्र दिवस असतो. त्या रात्रींनी 30 रात्रींचा 1 महिना, त्या महिन्यांनी 12 महिन्याचे 1 वर्ष, त्या वर्षांनी 16,000 दिव्य वर्ष निर्मित वसवती देवतांचे आयुष्य असते. तर विशाखा, हे शक्य आहे की अष्टांगिक उपसत शील पालन करणारी स्त्री किंवा पुरुष शरीर सोडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर पर निमित्त वसवती देवतांचे सवासी बनतात. ते विशाखा, म्हणून असे सांगितले गेले आहे की दिव्य सुखाच्या तुलनेत मानवी राज्याचा विचार कवडीमोल आहे. म्हणून विशाखा, प्राणी हत्या करू नका, चोरी करू नका, ब्रह्मचर्य पालन करा, खोटे बोलू नका, मद्यपान करू नका, रात्री विकाल भोजन करू नका, गळ्यात माळा घालू नका, सुगंधित द्रव्य वापरू नका, नाच गायन वाद्य तमाशे पाहू नका, खाट किंवा जमिनीवर, चटेवर, गोधडीवर, चादरावर उपसत पालन करा. चंद्र तसेच सूर्य दोन्हीही प्रकाश देणारे आहेत. ते फार दूरवर प्रकाश पसरवित असतात. ते अंतरिक्षात परिभ्रमण करणारे आहेत. अंधकाराचा विध्वंस नाश करणारे आहेत. ते आकाशात सर्व दिशांना उजळून टाकत असतात. आणि येथे या लोकात जे काही मोती, हिरे, बिलवर, श्रेष्ठ, शुभकारक, पष्टिक आहे, सोने, शुद्ध कांचन, जसे जातरूप वा हाटक सुद्धा म्हणले जाते ते तथा चंद्राचा प्रकाश आणि सारे तारांगण अष्टांगी उपसताचे पालन करणाऱ्याच्या 16व्या भागा एवढे सुद्धा असत नाही. म्हणून जे सदाचारी स्त्री पुरुष असतात ते अष्टांगिक उपसत पालन करून तसेच सुखदायक पुण्यकर्म करून आनंदित राहून स्वर्गाची सुगतीची प्राप्ती करीत असतात. आणि हे उपसत पालन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच उपासिकांनो, जे अष्टशील उपसत पालन करतात त्यांनाच उपसत पालन करण्यामुळे उपासिका म्हणतात. जे पंचशील पालन करतात त्यांना गृहस्थ गृहिणी म्हणतात. अशा प्रकारे हे आज उपसत पालन प्रत्येक महिन्यातील जीवनभर प्रत्येक महिन्यातील 4 उपवास येतात. पौर्णिमा, 2 अष्टम्या आणि अमावस्या, अशा या 4 उपवासाला हे त्रिसरण अष्टशील उपवास मनापासून पालन करा. आणि 20 म्हणजे अष्टशील भिक्खू संघाकडून घेत चला. भिक्खू संघ नसतील तर आपण स्वतःसुद्धा घेऊ शकता. आणि उपवास पालन करताना बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, शिलानुस्मृती, त्यागानुस्मृती, मरणानुस्मृती, आनापानस्मृती अशा प्रकारे स्मृतींचा अभ्यास करत राहा. खूप लाभ होईल.
म्हणून या उपोषणाच्या उपदेशाने तुम्हा सर्वांचे जीवन सुखी हो, मंगल हो, लाभ हो, सर्व प्राणी सुखी हो, सर्व योद्धा मनुष्य गुरुजन माता पिता शत्रु सुखी हो, सर्वांना आयुष्य वर्ण सुख संपत्ती प्राप्त हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.